महाशिवरात्री यात्रा 73वी यावर्षी आपण सर्वजण मिळून साजरे करत आहोत। या यात्रेचे वैशिष्ट्य की यावर्षी 7 ते 8 आयटम नवीन आलेले आहेत की जे मलेशिया, टोकियो, जपान आणि थायलंड, बँकॉक या ठिकाणी आहेत। या ठिकाणी या पाळणे ज्यांनी टेंडर घेतलं त्या लोकांनी इथे यावर्षी नवीन आणलेले आहेत। महत्वाचा मुद्दा त्यासाठी आपण त्यांच्या म्हणण्यावर आणि आपल्या जनतेच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या सुरू जे आपलं 40 रुपये तिकीट होतं ते पहिल्या सुरू आपण 20 रुपये केलेलं आहे। त्यामुळे गर्दी वाढत आहे सध्या आणि यांना त्रास होऊ नये यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती राहील की आपण पेपरला सर्व ठिकाणी बातम्या द्याव्यात, सर्वजणांनी द्याव्यात एवढीच माझी विनंती राहील। महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी दर वर्षाला आपण 100-125 सिक्युरिटी ठेवतो। पोलीस डिपार्टमेंटचे 100 पोलीस असतात, तरी मधल्या बाजूला थोडं वातावरण बरोबर करत कुणीतरी येऊन काहीतरी 4 मुलं येऊन गुंडगिरी दादागिरी करतात। त्यासाठी आम्ही आता ट्रस्टी मिळून SP साहेबांकडे जाणार आहोत, एक अर्ज देणार आहोत, कलेक्टर साहेबांना पण विनंती करणार आहोत। त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे, परंतु थोडा सिरियसली घ्यायला पाहिजे। परमिशन वगैरे यांच्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत म्हणून मला कळालं, त्या पण लवकरात लवकर मिळाल्या पाहिजेत असे आपल्यातर्फे मी सर्वांना सांगू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो। आपण जेवढे सगळं सेटअप लावलाय त्याच्यामध्ये जे प्रेक्षक येणार आहेत त्यांची सिक्युरिटी काय काय असणार आहे, फायर काय केलेले आहे? आता आपण काय केलेलं आहे तर आपण मंदिर तर्फे आणि सर्व या लोकांसाठी आणि येणाऱ्या लोकांसाठी जवळजवळ 50 ते 60 टॉयलेट बांधलेले आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी फायरचे बॉक्स घेतलेले आहेत। फायरच्या 2 गाड्या आपल्या तिथं कायम उभारलेल्या राहतात नगरपालिकेच्या तर्फे आणि या ठिकाणी कलेक्टर मॅडमने मीटिंग घेऊन हे सर्व त्या काळातच व्यवस्था लावलेली आहे आणि हे 70 वर्षापासून आपण चालवतो, अविरत चालू आहे। त्याप्रमाणे याही वर्षी पोलीस डिपार्टमेंटची व्यवस्था इथं आहे, त्यांची सगळी नाश्ता जेवण खाण याची सुद्धा व्यवस्था आणि या यात्रेकरूमध्ये यात्रेत येणाऱ्या काही भक्ताची सुद्धा व्यवस्था आणि जेवढे भजनी मंडळी आहेत या सर्वांची व्यवस्था आपण मंदिर तर्फे दररोज 1,500 ते 2,000 लोकांची जेवणाची व्यवस्था करतो आणि हे पहिल्या दिवसापासून चालू असतं। पहिल्या दिवशी महाशिवरात्री दिवशी आपण फराळाचं ठेवतो। काही भक्त या ठिकाणी ज्यांना देव पावलाय रत्नेश्वर सिद्धेश्वर तर एक तर व्यक्ती अशी आहे की दर वर्षाला 11 क्विंटल या ठिकाणी शाब्दाना करून 500 लिटर दूध आणून सगळी व्यवस्था करून वाटून जातो म्हणजे आणि तो मुंबईहून येतो, तो इथला आहे लातूरचा, परंतु त्याचे प्रेम आणि भक्ती आणि वस्तुस्थिती काय आहे तर हा लातूरची नगरी आहे आणि लातूरचं ग्रामदैवत आहे। त्यामुळे या दैवताला या ठिकाणी जो मनुष्य आजपर्यंतचा आमचा अनुभव किंवा जुन्या माणसांनी सांगितलेला अनुभव की या ठिकाणी कोणताही मनुष्य बाहेर गावाला गेला आणि त्यांनी खूप अमाप कमाई केलेली आहे आणि ती पण चांगल्या मार्गाने आणि त्याची प्रतिमा पण लातूरच्या म्हणल्यावर लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून लातूरच्या जनतेने आपण सर्वांनी यात्रेच्या आणि बाहेरून बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, काश्मीर या ठिकाणाहून हे लोक येतात, यांना त्रास व्हायला नको आहे आणि आतल्या बाजूला सुद्धा टॉयलेट केलेले आहेत, फायरचे सगळी व्यवस्था केलेली आहे, 7 फुटाचे रोड केलेले आहेत, कुठलाही प्रसंग आला तर गाड्यामध्ये फिराव्यात आणि फायरच्या कुठलीही काही व्यवस्था सगळी करता यावी। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शिस्तबद्ध प्लॅनिंग करून नियोजन करून 1 महिना अगोदर आपण ही सर्व तयारी केलेली आहे आणि 1 महिन्याच्या अगोदर या लोकांनी कामाला मशिनरी यांचे पाळण्याचे साहित्य सगळं यायला सुरू झालेलं आहे आणि तेव्हापासून एक लास्ट
आता आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे त्या 2 दिवसामध्ये फिटिंग वगैरे काही जणांच्या राहिल्या होत्या छोट्या छोट्या, त्या कम्प्लीट केलेल्या आहेत. उघड्यावर अन्न विकलं जातं प्रेक्षकांच्या आरोग्यासाठी. उघड्यावर कुठेही अन्न बाहेरच्या बाजूला गरम अन्न केलं जातं आणि गरम अन्न तिथं तुम्ही जर बघितलं तर सर्व ठिकाणी भट्ट्या आहेत आणि संध्याकाळी ते केलं जातं. दिवसभराचं शेळ नाही किंवा कुठली गोष्ट नाही, समोर केलं जातं आणि ऑर्डर दिल्यानंतरच करून दिलं जातं. म्हणून काय प्रेस दोघांनी मिळून ठेवलेली आहे, ते पाळणेवाल्यांनी ठेवलेली आहे आणि यामध्ये काय अडचणी येत असतील म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आलेलो आहोत. ऐकू येत नाही थोडं मोठं. हा हा त्यांनी त्या दृष्टिकोनातून फिटनेस सर्टिफिकेट सगळे घेतलेले आहेत आणि प्रथमोपचाराचं सगळी व्यवस्था केलेली आहे. 1 करोडची इन्शुरन्स हो, दररोज त्याचं फिटनेस चेक केलं जाईल. दररोज चेक केलं. दररोज आम्ही नटबोल्ट चेक करते बरोबर. बीएनसीचे माणसं आले. नाही तेच सांगतो ना, झाला का तुमचा प्रश्न. तर काय बीएनसी तर्फे चेक केलं जातं, इंजिनियर स्वतः येतात, पोलीस डिपार्टमेंट बघतं, एसपी साहेबांच्या म्हणतो खालच्या डीएसपीने येऊन पाहून गेलेले आहेत आणि दररोज येतात. दररोज हे स्वच्छतेचे पण नगरपालिकेचे अधिकारी इथं आहेत, जवळजवळ 50 ते 60 अधिकारी आहेत. ही यात्रा असंच काहीतरी वाऱ्यावर चालत नाही आणि एवढं विनंतीपूर्वक सांगतो की प्रत्येक गोष्टीला आजपर्यंत आपल्या यात्रेत देवाच्या दयेने कुठला चेंज झालेला नाही किंवा कुठलं काही झालेलं नाही. म्हणून मी सांगू इच्छितो की सगळे जे करतात ते काळजीपूर्वक करतात. हे आमच्याकडे काही नाही. यात्रेमध्ये बाउंड्रीमध्ये काय सांगतो, दररोज आपण जवळजवळ 3 ट्रॅक्टर पाणी दररोज मारतो. 4 वाजता तुम्ही जर इथं आलात तर इथं सगळ्या ग्राउंडवर चिखल झाल्यासारखं वाटेल एवढं पाणी मारतो. परंतु रात्री 10 वाजता तिथं झुरळा होतो. कारण काय, तर ही यात्रा दरवर्षाला आपण भरवतो. पुन्हा शेती असते, या ठिकाणी ही परिस्थिती आहे. इथे कॉन्क्रीटचे रोड करता येत नाहीत किंवा आपल्याला कुठल्या यात्रेसाठी वेगळं डोनेशन वगैरे काही मिळत नाही. मंदिरची व्यवस्था आपण जेवढी करता येईल तेवढी करतो. तरी पण आतल्या आनंद मेळाव्यामध्ये धुळीसाठी काल परवा मी यांच्याबरोबर चर्चा केली. यांनी मॅट आणलेले आहेत, मॅटचे बंडल मी स्वतः पाहिलेले आहेत. ते आता 2 दिवसात फिट होती. इथे कुठे जुगार वगैरे असल्या गोष्टी चालत नाही, करत नाही आणि करू पण देणार नाही. ट्रस्टी पण करू देणार नाही आणि आज तर तो सवालच नाही. हा विषय बाहेरचे रोडचे आमच्या काय संरक्षण आहे. आमच्या बाउंड्री मध्ये आम्ही जुगार लावू देत नाही कोणाला. लातूर मधल्या 15 दिवसाच्या जर घटना बघितल्या तर गुन्हेगारी फार वाढलेला असतो. तुमच्या यात्रेत देखील फार संध्याकाळी टायमिंग मध्ये 6च्या नंतर आभारी टपोरी येते ना, त्याच्या कुठला बरोबर सुरक्षा आहे का तुमची जबाबदारी काय? त्याच्यासाठीच तुम्हाला बोलवलं आम्ही. त्यासाठी बोलवण्याचं कारणच ते आहे. तुम्ही काहीतरी पेपरला बातमी इथून फोडाफोडी करतात. आम्ही सगळे संरक्षण करून आम्ही गुन्हे म्हणजे कायदा हातात घेऊ शकत नाही. ही विनंतीपूर्वक आपल्याकडून काहीतरी लोकांना कळावं आणि नाही तशी नाही अशा घटना आणखीन काही घडलेल्या नाहीत. किरकोळ तर मुलं टपोरी मुलं काही येतात, तिकीट काढून येतात आणि गरजा करतात. महिलांचं प्रमाण जास्त असते यात्रेला संध्याकाळच्या वेळेला. नाही, मुली वगैरेचा काही त्रास नाही, पण ते टपोरी लोक आहे ना, ते पत्रे उकडून येते, पलीकडून येते. ते मुली वगैरे लेडीजचा कुठलाही पर्सन नाही, कुठलाही त्रास नाही. आपने टेंडर लिया एक जन बात टेंडर कितने में चुका है, कितना अर्निंग आपको
ये नहीं टेंडर आपने कभी कमी दर जो है हिसाब से छूटेला अपनी टेंडर का कोई प्रक्रिया में ये नहीं है जो हिसाब से हर साल रहता है वो हिसाब से छूटेल बाकी हाँ आपण 2 ठिकाणी पार्किंग दिला बरोबर ना त्या ठिकाणी 100 पोरं कार्यरत आहेत आणि ते 100 पोरं ते विनाकारण मध्ये येऊन पाळणेवाल्यांना त्रास देतात ते देखील बाहेरून आलेले आहेत आम्हाला फ्री मध्ये सोडा आम्ही लातूरचेच रहिवासी आहेत आम्ही पार्किंग घेतलंय इथं असं काय त्यांचं म्हणणं आहे पार्किंग देण्याचं कारणच आहे की 100 मुलं इकडे आणि 100 मुलं इकडे टोपरे अडकावेत म्हणूनच पार्किंग देतो आपण आणि हे लोक तिथं त्या एंगेज मध्ये 10-20 रुपयाच्या 10-20 ऐकून घ्या आणि मग बोला दादागिरी करण्यासाठी नाही 10-20 रुपयासाठी त्यांनी इथे आज त्रास देऊ नये म्हणून त्यांना पार्किंग मध्ये त्या लोकांना टेंडर घेणाऱ्याला तिकडे अडकवलेलं आहे हे वैचारिक रीतीने केलेलं आहे की बाबा त्यांना कुठेतरी गुंडगिरी करावी किंवा काही करावी अशासाठी नाही जबाबदारीचं वाक्य बोलताय हो. पोरीपोरं तिकडेच अडकावे म्हणून आम्ही त्या लोकांना दादागिरी करण्यासाठी दादागिरी करण्यासाठी नाही मी जिम्मेदारीने बोलते मी या मंदिरचा सेक्रेटरी आहे जिम्मेदारीने बोलतो की ते मुलं त्रास देणारे काही मुलं आहेत लातूरातले ते मुलं कुठेतरी पार्किंग घेऊन 4 आणि 8 आणे कमवण्यासाठी एक 15 दिवस ते कमवतात म्हणून त्यांनी दादागिरी करत नाहीत ते त्रास देऊ नये कोणी म्हणून त्यांची त्यांना वेगळं व्यवस्था 4 आणे पैसे काही पैसे 15 दिवस कमवावे म्हणून आहे हे त्यांना मान्य करायसाठी किंवा तुमचे अनेक मुलं जे आहेत तुम्ही जे लावलेले आहेत ते फार दारू नशा करून तिथं ते पार्किंग आम्ही लावलेले नाहीत आम्ही लावलेले नाहीत आम्ही ठेकेदाराला ठेका दिलेला आहे वाऱ्यावर कुणाला सोडलेलं नाही त्या ठेकेदाराला विचारून किंवा पोलीस डिपार्टमेंट आहे संरक्षणाला त्या लोकांना कुठल्याही गोष्टी मंदिर किंवा ट्रस्टी पाठीशी घालणार नाही किंवा काही संबंध नाही आता काल आम्हाला कळालेलं आहे की कोणतरी मुलांनी गरबा केला तर त्याच्याबद्दलच आपल्या बरोबर वार्ताहर परिषद घेतलेली आणि आज किंवा 1-2 दिवसामध्ये आपल्या वार्ताहर परिषदेचा परिणाम झाल्यानंतर काय इफेक्ट होणार आहे आणि आम्ही एसपी साहेबाला भेटायला आपल्याला अगोदरच मी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जाणार आहोत आणि भेटणार आहोत भोसले साहेब हा तर जेवढे यात्रेकरी हे अटक आलेले हा. आहेत हा त्या सर्व आयटमच्या काही परवानग्या भेटलेत का कधी तिथे जे निर्माण केले उभा केले ते परवानग्या भेटल्यात का त्या आयटमच्या काही लोकांच्या परवानगी मिळालेल्या आहेत काही वस्तूच्या की ज्या हाल आहेत त्याच्या मिळाल्या आहेत काही जणांचा इंटरेस्ट काही असू शकतो त्यामुळे 1-2 दिवस उशिरा देतील परंतु देतील त्याचा वापर तर होईल ना बगैर परवानगीचे नाही बगैर परवानगीचा आणखीन वापरच नाही तर बीएनसीची परवानगी भेटली विद्युत निरीक्षणाची परवानगी भेटली ते आमची मेन जे परवानगी आहे ते भेटली आम्हाला आम्ही यात्राचा इन्शुरन्स पण काढलेला आहे 1 करोडचा 1 करोड रुपयाचा इन्शुरन्स काढलेला आहे लायबिलिटी आमच्या नाही ते लायबिलिटी पब्लिकची लायबिलिटी 1 करोडचा इन्शुरन्स काढलेला आहे कुठली घटना घडली कोणाला लागली हो एक आयटमचं स्ट्रक्चर दरवर्षाला ऑडिट आहे तर एवढं कारण सांगता लावणी वगैरे हे ठिकाण हे नाही नाही आमच्याकडे लावत हे ठिकाण नाही लावणी आणि वगैरे काय ट्रस्टीला पण हे मान्य नाही की आम्ही पण ते येऊ देणार नाही येऊ देत नाही आज मी ट्रस्टी झाल्यापासून 12, 13, 15 वर्ष झाल्या हे सगळं बंद करून टाकलेलं आहे लावणी असो किंवा कुठलंही काही असो लावणीच्या जुगारच्या आम्ही ज्यामुळे लावतच नाही ज्यामुळे लातूरची संस्कृती बिघडेल अशा कुठल्याच गोष्टी आम्ही होऊ दिलेल्या नाहीत काय जीएसटीचा संबंध नाही कुठेच की जीएसटीचा संबंध हा इन्कम टॅक्स अधिकारी आणि जेवढे पैसे मंदिरला येतात ते देणगी स्वरूपात येतात त्याप्रमाणे पैसे भरतो त्याप्रमाणे सगळे हिशोब दाखवतो इथे कोणी 5 रुपये कोणी खायला आलेलं नाही हे सगळे मंदिरला स्वतःच्या जमिनी घाण ठेवून मंदिरसाठी पैसे देऊन ही जमीन 25 एकर मंदिरची ह्या ट्रस्टी लोकांनी केलेली आहे त्यामुळे या सर्व मंदिरला कंपाऊंड वॉल सुद्धा केलेली आहे संरक्षणासाठी हा आता रामदेव ज्यावेळेस महापूर होते नाव देऊ म्हणून घोषित केलं होतं ते अजून झालं नाही त्याचं काय 7 फुटी रोड 1990 ला आम्ही नगरसेवक असताना आमच्या काळात मंजूर केलेला आहे आणि त्यावेळेनंतर त्यावेळेस तिथं बोर्ड आहे परंतु तिथं आपल्याच काही सहकार्याने म्हणजे मंदिरच्या नाही लातूरच्या नगरपालिकेच्या सहकार्याने
ते रोड थोडा मोठा होऊ दिला नाही, नाहीतर आम्ही 10 फूट मंदिरची जागा सोडून कंपाऊंड अलीकडून बांधून त्या चौकात मोठं करता येईल एवढा विचार केलेला आहे. दुसरी गोष्ट, काजी लोकांनी सुद्धा परमिशन दिलेली आहे की आमची स्मशानभूमी तुम्ही बाजूला काढा, आणि हिंदूची स्मशानभूमी बाजूला आहे ते पण घ्यायला तयार आहोत आम्ही. त्या दृष्टिकोनातून नगरपालिकेला आणि कलेक्टर मॅडमला रिक्वेस्ट करून आम्ही तो रोड जिथं थांबलाय थोडा मोठा करायचा त्या विचारानं आम्ही टाकून प्रयत्न करत आहोत. हा, प्रशासन म्हणजे कुठलं? पोलीस प्रशासनाचं एक आहे की काही लोकांचं नाविलाज असतं, तिकडे गेले तर इकडे, इकडे गेले तर तिकडं, आणि त्यांनी इथे सहकार्य केल्याशिवाय होत नाही, त्यांनी करावा अशी आमची तुमच्या मार्फत विनंती करतो. हा, करतात काही, करतात काही नाही करत, काही आगे बघत उभारतात. हा, ते महत्वाचं आहेच ना. आता हे जे नवीन पोलीस अधीक्षक आहे त्यांना बोललो का कानात काही मात्र सहकार्य करावे यासाठी? सर डायरेक्ट मी पालकमंत्र्यापर्यंत जाणार आहे म्हणून रिक्वेस्ट केली होती पहिल्या मीटिंग मध्ये, आणि मी मीटिंग मध्ये मानणार आहे म्हणून सांगितलं होतं. कारण आम्ही 5-6 जण ट्रस्टी मधले 10-15 वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत. बरोबर भोसले साहेब, इथं गर्दी खूप असते. हो, लातूर शहरामध्ये किती मर्डर व्हायला लागले, बरोबर आहे. इथं देखील यात्रेला गालबोट लागू नये. हो, आता बघा ना, एसटी, आता तुम्हाला भरोसा आहे का एसटी तुमच्या इकडे संरक्षण भेटेल वगैरे असं? यंत्रणेवर आमचा भरोसा आहे का? आहे. सगळ्या भारत देशाचा भरोसा आहे पोलीस यंत्रणेवर. परंतु आपली परिस्थिती लातूरमध्ये मला माहित नाही की एसपी साहेबाचा कोणाचं काय असेल ते मी काय सांगू शकतो. यात्रेमध्ये 2013 मध्ये गोळीबार झाला होता. हो, बरोबर आहे, बरोबर ना? बरोबर आहे. असे काही गनवाले काही निवडले का यावर्षी? नाही नाही नाही, त्यावेळेस सिक्युरिटीच्या आनंद मेळाव्यामध्ये यांच्या संरक्षणासाठी त्यांनी गनवाला ठेवला होता, आणि आता आम्ही 125 ते 150 200 सिक्युरिटी गार्ड आहेत आमच्याकडे ठेवलेले आहेत आम्ही. या ट्रस्टनं स्थानिक आमदारांना विश्वासात घेतलं नाही अशी चर्चा आहे. स्थानिक आमदार किंवा विरोधी आमदार किंवा कुठले सगळ्याला विश्वासात घेतल्याशिवाय दर्शनाला येतात का? आणि आपल्याला विनंती काही असलं तर सांगा, आणि आपण सर्वजण मिळून आता आयटम चालू होणार आहेत. आता तुम्ही बाजूला पहा,